हॅलो फ्रेंड, वेलकम टू पूजा किचन. आज आपण शिजवलेल्या अंड्याचं कटलेस करायचं आहे. मी ब्रेड घेतलेले आहेत, हे 3 ब्रेड घेतलेले आहेत, बारीक मिक्सरमध्ये मी करून घेतलेले आहेत. आता शिजवलेले 4 अंडे आहेत. तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता ब्रेडची. शिजवलेले अंडे आहेत, त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि खिसून घ्यायचे आहेत. खिसून घेतल्यानंतर याला एकदम छान असं बारीक होतं, एकदम छान असं लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे कटलेस. आता मी कांदा घेतलेला आहे, अर्धा कांदा घेतलेला आहे बारीक कापून, तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि एकदम कमी तेलामध्ये पण हे फ्राय होतं. हिरवी मिरची टाकायची, थोडीशी आपल्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकायची. मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे, अद्रक टाकायचं आहे आणि एकदम छान असं हे होतं. छोट्या मुलांना पण हे खूप आवडतं, सॉससोबत तुम्ही त्यांना देऊ शकता. हळद टाकायची आहे, कलर येण्यासाठी एकदम थोडीशी हळद टाका. गरम मसाला अर्धा चमच मी टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे आहे थोडंसं, हे काय तिखट नाही, फक्त कलरचं लाल तिखट आहे ते टाकलेलं आहे मी थोडंसं. ह्याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाकलेली आहे अर्धा चमच आणि एकदम छान असं होतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थोडंसं जिरा पावडर टाकलेले आणि धनिया पावडर टाकलेले आहे आणि आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकायचे चवीनुसार. आपण ब्रेड ते मिक्सरला लावून घेतलेले. तुम्ही जर पाव असतील तर पाव पण वापरू शकता, ब्रेड नसेल तर पावाचं पण तुम्ही करू शकता. क्रिस्पी पण एकदम छान येतो. आणि 1 ते 2 चमच बेसन टाकायचं आहे. बेसन याला म्हणजे जे आपण कटलेस करणार ते एकदम छान बनतात, म्हणून मी थोडंसं बेसन टाकलेलं ह्याच्यामध्ये. आणि जे आपण ब्रेडचा चुरा केलेला होता तो टाकायचा आहे आता. तर हे छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून झाल्यानंतर जे आपल्याला हाताला तेल लावायचं आहे आणि कटलेस करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बघा मी सर्व कटलेस करून घेतलेले. आता तुम्हाला अशी चिरलगत वाटतील, पण नंतर तुम्ही हातानं तेलामध्ये टाकताना अजून हातानं दाबून घ्या, म्हणजे छान दिसतील. गरम तेल झालेलं, कमी तेलात बघा आपले अंड्याचे कटलेस तयार आहेत. एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत, जास्त वेळ पण नाही लागेल. तयार झाले तर आपले अंडा कटलेस. सॉससोबत तुम्ही नक्की ट्राय करून शकता अंडा कटलेस.